नमस्कार. भारतीय संविधानातील भाग 1 मध्ये आपण जे भारताच्या प्रदेशातील भूप्रदेश असेल त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे, जी तरतूद दिलेली आहे ते आपण बघितलं, जे 1 ते 4 या कलमांमध्ये दिलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये विशेषतः नागरिकत्व या संबंधी दिलेले आहे, त्याच्यातील अनुच्छेद 5 व 11 हे नागरिकत्व संबंधी विविध तरतूद केलेले आहे ते आपण बघणार आहोत. तर भारतीय संविधानाच्या कलम 5 किंवा अनुच्छेद 5 काय सांगतो, तर संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी म्हणजेच काय, तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी. प्रारंभाच्या वेळी म्हणजेच अंमलात आला तो दिवस नाही, तर 26 नोव्हेंबर ज्या दिवशी कलम 5-6 हे जे आर्टिकल आहेत, हे जे कलम आहेत ते लागू झाले त्या दिवशी पर्यंत असा प्रत्येक भारतीय ज्याचे भारताच्या प्रदेशात अधिवास आहे किंवा तो भारताच्या प्रदेशाचा रहिवासी होता आणि ज्याचा जन्म भारताच्या प्रदेशात झाला आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजीपर्यंत ज्याचा जन्म भारताच्या प्रदेशात झालेला आहे किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा जन्म भारताच्या प्रदेशात झाला आहे असा व्यक्ती, किंवा जो अशा प्रारंभाच्या अगोदर 5 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त असणारा जास्त कालावधी इतका काळ भारताच्या प्रदेशात सामान्यतः रहिवासी आहे असा कोणताही नागरिक किंवा कोणताही व्यक्ती हा भारताचा व्यक्ती किंवा भारताचा नागरिक समजला जाईल, अशी तरतूद या कलम 5 मध्ये देण्यात आलेली आहे.